Zee24 एक पाऊल पुढे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. सागर बोलतायत कामोठ्याहून. सागर नमस्कार. थेट प्रश्न विचारा सरांना. हा नमस्कार सर. नमस्कार सर. माझ्याकडे 50 शेअर्स आहेत टाटा मोटर्सचे. टाटा मोटर्स. हो, तर त्याचं म्हणजे मला त्याबद्दल जरा क्लिअर करा. ते तुम्हाला विकायचे आहेत काय? नेमकी माहिती काय? लॉंग टर्म साठी बघतोय मी सर. लॉंग टर्म साठी विचारत सर. टाटा मोटर्स. अजित, जेव्हा यांची गाडी येणार होती नानो, तेव्हा जॅपनीज लोक हसले होते रतन टाटावर की त्या गाडीमध्ये 3 पहिये राहतील, 3 टायर्स राहतील की 2 टायर्स राहतील. म्हणजे दे वर सो स्केप्टिकल अबाउट इट. आणि असं माझं म्हणणं आहे की हे फक्त रतन टाटाच करू शकत होते. वी इंडियन्स कॅन ओनली डू इट. म्हणून तुम्ही बघितलं की जी मेटल्सच्या याच्यामध्ये वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल, स्वराज पॉल आज लीडर्स आहेत. का? क्योंकि आपल्या घरामध्ये जो जंक असतो ना, कबाडी ज्याला म्हणतात, आपण जेव्हा बाहेर त्याला फेकतो, तो इंडियन माणूस असतो ना, ही अंडरस्टँड्स द व्हॅल्यू ऑफ दॅट कबाडी, दॅट जंक. फॉरेनमध्ये अमेरिकेचा माणूस समजेल का? जॅपनीज सोसायटीज विच आर रिच, त्यांना काय आहे, त्यांनी कधी हर गोष्टी त्यांच्याकडे एवढा पैसा आहे की दे कॅनॉट थिंक ऑफ मेकिंग अ प्रॉडक्ट विच इज चीप. चीप प्रॉडक्ट ते बनवूच नाही शकत. थिंकिंगच नाही ना. ऑलवेज हॅव बिग कार्स, बिग हाऊसेस, कन्झ्युम सर्वात जास्त एनर्जी वर्ल्डची तुम्ही कन्झ्युम करा, क्योंकि रिच सोसायटी आहे. तसंच जेव्हा यांनी डेवूला घेतलं होतं तेव्हा सर्वात मागे बसले होते रतन टाटा. त्यांना सगळ्यांना वाटलं की डेवूमध्ये सगळ्यांच्या बीट्स यांच्या येतील. तुम्ही बघा लँड रोवर, जगुआर. आणि एक दिवशी माझी इच्छा आहे की तुम्ही जगुआरमध्ये मी तुम्हाला चालवताना बघायला पाहिजे एक्सप्रेस हायवेवर. आणि तुमच्यासारख्या पर्सनॅलिटीच्या माणसांनी तर चालवायलाच पाहिजे. तर हे सगळं बघून थॉनबुरी बरोबर त्यांनी थायलंडमध्ये एक जॉईंट व्हेंचर केला. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की इंडिका जी गाडी आहे ट्रान्सपोर्टमध्ये, पिकअप त्यांची जी गाडी आहे एस म्हणून, दॅट इज ऑल्सो डुईंग वेल. म्हणजे हे 50 शेअर्स चांगले रिटर्न देतील, ठेवावे. चांगले रिटर्न म्हणजे ही लिगसी पास ऑन करा. टाटा मोटर्सची डिव्हिडंड पण मिळतो, एप्रिसिएशन मिळतो, नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करा. ही लिगसी आहे तुमच्या या आईवडिलांची आपल्या नेक्स्ट मुलांना. क्या बात आहे सागर. ते शेअर्स तसेच ठेवा असा सल्ला आहे सरांचा. धैर्यशील बोलतायत. पुढचा फोन आपल्याला येतोय, तो धैर्यशील नाशिकहून आहे. धैर्यशील नमस्कार. थेट प्रश्न विचार. हॅलो तांबेजी. हा हॅलो. आय एम अ बिग फॅन ऑफ युअर्स सर. थँक्यू. माय नेम इज धैर्यशील पाटील. आय एम कॉलिंग ऑन टायटन इंडस्ट्रीज. टायटन इंडस्ट्रीज. ओके. धैर्यशील नाशिकला राहतात. टायटन इंडस्ट्रीज. धैर्यशीलना हे सांगतो अजी, तुम्हाला पण, तुम्ही पण टायटनची घड्याळ घालता. मोठे मोठे जे त्यांचे आजकाल आता सगळे रिस्टवरती मोठे मोठे घड्याळ घालतात. तुम्ही मोठंच घातलंय. टायटन इंडस्ट्रीजचा जेव्हा हा जॉईंट व्हेंचर केला होता, मला लक्षात आहे JRD टाटा स्वतः फ्रान्सला गेले होते, पॅरिसला, हा जॉईंट व्हेंचर साईन करायला. प्रोजेक्ट असा काही खूप मोठा नव्हता आणि तेव्हा त्यांनी फक्त मुवमेंट टेक्नॉलॉजी घेतली होती एका फ्रेंच कंपनी फ्रान्सी बॉश बरोबर. जेव्हा मी पण आपलं करिअर स्टार्ट केलं होतं, आय वॉज सो अमेज की एवढ्या छोट्या जॉईंट व्हेंचरला JRD टाटा स्वतः जातात आहे हे जॉईंट व्हेंचर साईन करण्यासाठी. आणि अलॉंग विथ इन पार्टनरशिप विथ टिडको, तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. पण तो एक फक्त इनिशियल फेजसाठी असतो. प्रोजेक्ट चालला की टिडको आपला स्टेक काढून टाकतो. टायटन इंडस्ट्रीजने सगळ्यांना झोपवून टाकला. तुम्ही बघितलं तेव्हा स्मगलिंग व्हायची. घड्याळ सगळे 2 कंपनीज असायच्या, एक आपली सिको आणि एक सिटीझन. सगळ्यांच्या हातावर सिटीझन आणि सिको. आता तुम्ही बघता इट इज ओनली टायटन. रतन टाटा स्वतः पण अजूनही टायटन घालतात. आणि तुम्ही पण एक सेलिब्रिटी आहे, तुम्ही पण टायटनचं मोठं घड्याळ घालता. तर ॲज फार एज रिटर्न ऑन कॅपिटल इज देअर, आय लुक ॲट रिटर्न ऑन कॅपिटल. त्यांचं तनिष्क पण फार सक्सेसफुल झालंय. तर म्हणून टायटन इंडस्ट्रीज गोल्ड माइन, व्हेरी गुड. धैर्यशीलला सल्ला घ्या. बिलकुल. क्या बात. पुढचा फोन आपण घेऊयात. सुरेंद्र बोलतात. सुरेंद्र नमस्कार. थेट प्रश्न विचार. हॅलो. माझ्याकडे सीसा गोवा आहेत, 500 शेअर आहेत. त्याचं फीचर काय? ऍक्च्युली गोव्याला मायनिंग बंद केली त्यामुळे त्याचं काय किंगफिशर तर होणार नाही ना? व्हेरी गुड क्वेश्चन. अहो असं आहे, किंगफिशरमध्ये आणि सेसा गोवामध्ये सुरेंद्र साहेब फार फरक आहे. किंगफिशर जसं ते कॅलेंडर बनवतं अजित, की मेकिंग ऑफ द किंगफिशर कॅलेंडर, जसं मी म्हणतो काही अर्थ शेकिंग इव्हेंट नाही. बघितलं का तुम्ही त्यांचं कॅलेंडर? बघितलं असेल, कारण यंग पोरं सगळेच ते कॅलेंडर बघतात आणि बघण्यासारखं ते कॅलेंडर आहे. आणि तुम्ही त्या वयामध्ये पण आहे, तर त्याच्यामध्ये तुमची काही चूक नाही. पण त्यांचं एक गोष्ट त्यांनी फार छान विचारली की सेसा गोवा किंगफिशर सारखी जाईल का? मायनिंगमध्ये सुप्रीम कोर्टचे जे ऑर्डर्स आहे, गव्हर्नमेंट जे रिस्ट्रिक्शन्स आलेले आहे, क्योंकि त्याच्यामध्ये तुम्ही या माइन्स फार एका थ्रो अवे प्राइसमध्ये दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये असं होणार नाही. अल्टिमेटली यू विल फाइंड आउट अ प्रोसिजर. त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसिजर येईल की याला ऑप्शन करा, नाही तर रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवरती होईल. आणि विदाउट मायनिंग ऑफ आयर्न ओर तुम्ही स्टील प्रोडक्शन करणार कसं? तुम्हाला तुमचा रेव्हेन्यू वाढणार कशी? तुमची IIP वाढणार कसा? तुमचा GDP वाढणार कशी? आणि सेसा गोवा इज फ्रॉम द हाऊस ऑफ वेदांत ग्रुप, अनिल अग्रवाल, आज रिचेस्ट मॅन. 25 वर्ष पहिले काही नव्हते, आज किंग आहे. इज द किंग. निश्चित. म्हणजे शेअर्स ठेवायला काही हरकत नाही. सुरेंद्र, एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. तांबे सरांशी ही शंका आणि प्रश्नांची उत्तरं घेणं असंच सुरू असेल. 1-800-22-10-10 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. पटकन फोन करा. तुमच्या प्रश्न आणि शंकांचं उत्तर देण्यासाठी राजेश तांबे आहेत आपल्याबरोबर. लगेचच परतूयात.
झी 24 तास एक पाऊल पुढे.